महाराष्ट्राच्या मातीशी घट्ट जोडलेली वारली चित्रकला ही केवळ एक कला नाही, तर ती आहे जीवन, संस्कृती आणि परंपरेची कहाणी. साध्या वर्तुळ, त्रिकोण आणि रेषांच्या माध्यमातून वारली जमात निसर्ग, शेती, सण आणि दैनंदिन जीवनाचे सुंदर चित्र उभं करते. मातीच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगात साकारलेली ही चित्र माणूस, प्राणी आणि निसर्ग यांच्यातील नातं जपतात. चला, या पारंपरिक आणि सुंदर कलाकृतीकडे एक नजर टाकूया. नमस्कार, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. फ्रेंड्स, आपण अनेक वेगवेगळे व्हिडिओ घेत असतो. झाडांचे, निसर्गाचे, जेवणाचे. आता काहीतरी एकदा वेगळा विषय आपल्यासाठी मी घेऊन आलेली आहे. मी आलेली आहे डहाणू तालुक्यामध्ये आणि तिथे आपल्यासोबत एक दादा आहेत जे खूप प्रसिद्ध आहेत. जर्मनीमधून अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे वारली पेंटिंगसाठी. सो आपण खुद्द त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांची जर्नी आणि त्यांची ही कला त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. फ्रेंड्स, व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. थोडीशी माहिती आपल्यापर्यंतही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा प्रकारे आपण पुढे जाणार आहोत. दादा नमस्कार, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपले स्वागत. आपलं नाव सांगा जरा मला. माझं नाव दिलीप रामाभाऊ ठार, वरखंडा गाव, डहाणू तालुका, पालघर जिल्हा. ओके, आता आपण तुमच्या कलेकडे जाणार आहोत. इथे पाहिलं तर प्रत्येकाच्या घराघरामध्ये जिथे लग्न आहे तिथे लग्नाच्या भिंतीवरती हे चित्र पाहायला मिळतं. अनेक ठिकाणी म्हणजे इथे जिथे जाल तुम्ही प्रत्येकाच्या घरात तुम्हाला हे असं चित्रकला पाहायला मिळते. खूप असं कौतुकास्पद असते. अगदी बारीक कुंचल्यातून छोट्या ब्रशमधनं ते रेखाटलेलं असतं. म्हणून आपलं एक कुतूहल जागा होतं. तर दादा, तुम्ही कला किंवा तुमची चित्रकला तुम्ही कशी सुरुवात केली ती आम्हाला थोडक्यात सांगा. तर म्हणजे मी जन्मता शाळेत होतो. आता 8वी असताना फादर वेंडल बरोबर आणि तिथे एक सिस्टर होती मारिया म्हणून. तिथे आणि शाळेत स्पर्धा वगैरे व्हायच्या ना वारली पेंटिंगच्या वगैरे, तिथं स्टार्ट झाली आणि त्याच्यात मग पुढे पुढे करायला लागलं. तुमचं प्रेरणास्थान कोण आहे काही सांगू शकाल? पहिल्यांदा फादर वेंडलला नाही शिकवलं, नंतर मग वाडू मधोकर वाडू जो वारली आर्टिस्ट होतो, म्हणजे खूप मोठा आर्टिस्ट आहे, लेखक वगैरे, त्यांच्याबरोबर मी शिकलो. त्याने मला बरंच शिकवलं. आता तुमचं साधारण शिक्षण आणि तुमचा पुढचा जो प्रवास त्याच्याविषयी थोडक्यात वर्णन करा ना. शिक्षण तर काय जसं 12वीपर्यंत झालं आणि मग ह्याच्यात कलेत थोडी आवड होती. आणि असंच मी एक फादरांबरोबर शाळेत असताना एक स्पर्धा होती. फादरांना सांगितलं की जर्मनीमध्ये एक स्पर्धा आहे, तिथे तू एक चित्रकून पाठव. त्यावेळेस मी एक चित्रकून पाठवलं आणि त्याच्यात मग आशिया खंडातले दोघे निवड झाले, एक मी आणि दुसरं हाँगकाँगचा होता. आणि मग अच्छा, हाँगकाँगलाही वारली पेंटिंग करणार आहे? नाही, तिथे तो वेगळा होता. जर्मनीमध्ये निसेवा करून स्वस्त आहे, तर त्यांची ती दरवर्षी स्पर्धा असायची की प्रत्येक आशिया खंडातनं एक वर्ष, मग 5 खंड आहेत ना, मग ते खंडाखंडातनं घ्यायचे. तर त्यावेळेस आशिया खंडातली स्पर्धा होती. त्यावेळेस मी येशू ख्रिस्ताविषयी एक पेंटिंग केलेली आणि ती पाठवली, त्याच्यात नंबर लागलेला असं. ओके, पण मग नंतर तुम्ही म्हणजे तुमची ही आवड आहे, हॉबी आहे की तुमचा आता बिझनेस तुम्ही चालू केलेला आहे की तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा काही नोकरी धंदा काही करता? नाही, मग त्याच्यात मग मी ह्याच्यातच पूर्ण पेंटिंगमध्येच तुमचं करिअर केलं. दुसरं कुठल्या काही नोकरीमध्ये तुम्ही गेलेच नाही शोधामध्ये, त्याच्यातच तुम्हाला पुढे पुढे वाव मिळाला आणि तुम्ही करायला लागले. ओके, थोडेसे पिक्चर्स आम्हाला बघायला मिळतील. दादा, ऍक्च्युली ह्याच्यामध्ये आपण 3 पिक्चर दाखवलेले आहेत. तर ह्याचं म्हणजे काय आयडिया काय आहे की कशावर तुम्ही पिक्चर बनवलेले आहेत साधारण? ह्याच्यात मी झाडातला मुख्य स्थान दिलेलं आहे. एक झाड म्हणजे उन्हाळ्यात कसं एकदम फुलाफुलानं भरलेलं असतं, उन्हाळा, हिवाळा आणि उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असं 3 ऋतू दाखवले आहेत. मग त्याचप्रमाणे आपल्या अधिवेशनानुसार उन्हाळ्यामध्ये कोणती कामं असतात ते झाडाला महत्त्व देऊन ऊन आहे आणि ती जी कामं असतात ती उडी जमा करणे, बरोबर, ती काढणं वगैरे, पाणी, ते टोपलं वगैरे विणतात ते दाखवलेलं आहे. म्हणजे ते घरची जी कामं आहेत ती दाखवली उन्हाळ्यामधली सर्व. आणि ते सूर्य दाखवला आहे, ऊन असतं त्यामुळे सूर्याला जास्त स्थान दिलं आहे. मग पावसाळ्यामध्ये हे दाखवलं आहे, पावसाळ्यात फक्त झाड
बहरलेलं असतं आणि ज्यात मग शेतीचं कामं आणि ते आवणे वगैरे करून मग तारपा नाच असतो तो आणि ते शेतीचे कामं केल्यानंतरच हा तारपा वाजवतात ते दाखवलेलं आहे. आणि इथे मग हिवाळ्यामध्ये हा चंद्र दाखवला आहे, म्हणजे सूर्य चंद्र आणि पावसाला हे तिन्ही दाखवले आहेत. आणि ह्याच्यात हिवाळ्यामध्ये ती हिवाळ्यामुळे ती झाडं पानगळ होते, पानगळ होते आणि मग ती हे पाला वेचणे वगैरे मग ते शेतीसाठी इकडे शेकोटे वगैरे दाखवले, म्हणजे तीच कामं वगैरे दाखवले त्याचबरोबर असं दाखवलं. त्यांनी टॉपिक घेऊन त्याच्यावरती वेगवेगळे असे देखावे तयार केलेले आहेत. आता इतर वेळा सुद्धा लग्नामध्ये वगैरे तुम्ही जे बनवतात तो पण असं विशेष काही कथा ह्याच्या आधारे असं काय असतं का, की असं रॅन्डमली आपण असं काहीतरी मनात संकल्पना आली आपण नाही, लग्नामध्ये कसं असते, लग्नाची पूर्ण ते श्रीमंती वगैरे असते ती पण दाखवते चौकामध्ये. तो चौक असतो त्याच्यात, मग ते आपले रीतिरिवाज वगैरे सर्व ते चौकामध्ये दाखवले. त्यात हे मी समुद्राविषयी दाखवलं आहे. समुद्रामध्ये वेगवेगळे प्राणी आहेत, म्हणजे हे जलचर आहेत. हां, मत्स्य आहेत. तर ते बघा, छोटा मोठा मासा ह्याच्यावरती करतो, म्हणजे असे आपले समाज आहे तसंच ते समुद्राला पण जीवन आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. इथे कोंबडी वगैरे आहे, सर्व एकत्र हे जातात त्यांचे एकी वगैरे, कासव आहे, हा सगळे हे म्हणजे समुद्र जीव त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे थोडक्यात. पाहतोय नुसतं फक्त फिश काढून होत नाही, तर त्याने किती डिटेलिंगमध्ये गेलेले आहेत. समुद्राला जो फेस होतो, समुद्राच्या खाली जी शेवाळ म्हणा किंवा रेती असते वाईट, ती पण त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अगदी बारकाव्याने जर पाहिलं तर खूप छान असं त्यांनी तो देखावा तयार केलेला आहे. हे तुम्ही कशावरती केलेला आहे? हा कुठला प्रकारचा कापड आहे? हा मी कॅनव्हास वापरलेला आहे आणि त्याच्यावर आर्टिस्ट ब्लू कलर वापरलेला आहे आणि त्याच्यावर ब्रश आणि पेन मिक्स केलेला आहे. ओके. कुठल्या प्रकारचे कलर आपण वापरताय? कॅनव्हासवर असेल तर ॲक्रेलिक, कापडावर असेल तर मातीचा बेस देतो आणि काही कापडावरती सिनाचा बेस देतो, म्हणजे ते आपली जुनी परंपरा असते त्यानुसार. आणि कॅनव्हास पेपर असेल तर मग त्याच्यावर कलर ॲक्रेलिक वगैरे यूज करतो. आता ही पण सुंदर एक अशी फ्रेम त्यांनी तयार केलेली. ते तुमचे सगळे ऑर्डरचे आहेत का? हा, हे सगळं ऑर्डर. साधारण आता ही एक फ्रेम तुम्ही बनवायला घेतली, ही छोटी फ्रेम, तर तुम्हाला किती वेळ जातो? हे करायला जवळ 2-3 दिवस लागतात, कारण बेस करायला जास्त टाइम लागतो. नंतर मग ते ओके. ह्या कापडाला पहिला हा ब्ल्यू कलरचा रंग लावून पहिले सेंड लावावं लागतं. हा, सेंड लावून 3 कोट करावे लागतात आणि हे मध्ये व्हाईट, हा व्हाईट ॲक्रेलिकच केलेला आहे. अच्छा. त्याच्यावरती पोस्टर कलर यूज केला. आणि बघा किती सुंदर असं बारीक चित्र असं रेखाटलेलं आहे. खूप काही वेगवेगळे देखावे आपल्याला बघायला मिळतील. इथे बांबू बारीक बारीक कापायला लावलेले आहेत, इथे टोपल्या विणत आहेत, इथे आंघोळ करताना, विहिरीतून पाणी काढताना, इथे स्वयंपाक करताना कोंबड्या दाखवलेल्या आहेत. हे बघा, बाजारातून येताना, शेतातून येताना असं दाखवलेलं आहे. लाकडं घेऊन आलेले आहेत. इथे ह्या साईडला आलात तर ताडावर ताडी काढायला चढतोय. ते गावचं सीन येस येस, खूप छान असं बघायला वाटतं. आणि हा घराला काहीतरी वेगळं डिसेंट लुक देतो आपल्या. हे मी पेंटिंग स्टार्ट केलेलं आहे. म्हणजे हे जे आहे ते डॉट, म्हणजे ते आकाश दाखवलेलं आहे आणि पाखरं दाखवण्याचा माझा उद्देश आहे. पाखरं गोवा फिरतात ते दाखवायचे आहे. मग हे डॉट केलं, म्हणजे आकाश आहे. नंतर मी हे राऊंड केले, थोडं पेन्सिलने आखलेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड स्टेप ही येते की मग ते पाखरं करताना त्याचं ते अंगाचे हे दिलेलं आहे. नंतर हे बघा थोडंसं त्याला हे अच्छा, सुंदर छोटी छोटी अशी पाखरं. आणि आता अजून थोडं बाकी आहे आणि त्याची चॉन्स वगैरे ते अजून बाकी आहे. दादा, आपण शक्यतो पाहतो की भिंतीवरती लाल गेरूचा तो कलर लावला जातो, त्याच्यावरती काळा किंवा सफेदच कलर असतो. तर मग असं काही आहे का तुमच्यामध्ये की काळा आणि सफेदच कलर लावला जातो, तर दुसरा पण कुठला कलर आपण वापरू शकतो? नाही, म्हणजे घरचं जे पारंपरिकनुसार आहेत ना, ते पहिले कसे घरी चौक वगैरे करायचे ना, मातीने रंगवतात ना भिंत, तर ती लाल मातीची असायची आणि त्याच्यावर मग पिठाने पेंटिंग करायचे. त्यावेळेस ते व्हाईट पीठ म्हणजे सफेद, अच्छा, म्हणजे पूर्वी रंग नव्हते प्रचलित म्हणून ते पीठ वापरायचं, भाकरीचं तांदळाचं जे पीठ, त्याच्यात पाणी घालून त्याचा रंग बनवून ना त्याच्याने ते कलाकार. तुम्ही ब्रश वगैरे कुठले वापरता जरा दाखवू शकाल? आता कारण कॅनव्हासवर आपला तो पीठ वगैरे राहतोय, त्यासाठी मग व्हाईट ॲक्रेलिक करून यूज करतो किंवा मातीचं असेल तर पोस्टर करतो, यूज करतो कलर. आणि आता मी हे डॉटसाठी ही बांबू स्टिक वापरतो. अच्छा, म्हणजे अगदी बारीक काम करण्यासाठी हे डॉट वगैरे ते हे ह्याच्याने करतो. आणि ॲक्रेलिक आहे,
ॲक्रेलिक आहे, त्याच्यात थोडंसं पाणी मिक्स करून म्हणजे ते बरोबर राहतं. जसं म्हणजे जाड रंग हा. द्यायचा असेल त्याच्याप्रमाणे आपले नॉर्मल ब्रश तुम्ही वापरता. त्यांच्या घरात ना एक खूप सुंदर असं पेंटिंग केलेलं आहे. आपण ते बघण्यासाठी पुढे जाणार आहोत. आणि फ्रेंड्स, एक सांगायचं राहून गेलं, तुम्ही पाहता ह्यांच्या ओट्यावरच चढता बरोबर ही पूर्ण भिंत जो काही त्यांनी तो वॉलपेपर लावलेला आहे, अगदी आकर्षकरित्या त्यांनी ते चित्र रंगवलेलं आहे. मास्तर, प्रथम तुमचे मनापासून आभारी. त्यांच्या माध्यमातून आपण आज यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. खूप छान असं ड्रॉइंग बघायला मिळालेलं आहे आपल्याला. आपण घरात जाऊया. दादाने मला घरात आणलेलं आहे आणि घरात त्यांनी समोरच्या भिंतीवरती आलताराच्या खाली एक सुंदर असं पेंटिंग बनवायला घेतलेलं आहे. दादा म्हणतात की ते अजून पूर्ण झालेलं नाही आहे, पण त्यामागची कथा काय आहे ते दादा आपल्याला सांगणार आहेत. दादाने बरंच काही त्याच्यातून साकारलेलं आहे. दादा, तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे? त्याच्यात मी ते 5 आहेत ना, ते म्हणजे आग आहे, हवा दाखवलेला आहे, हिरवळ एक झाड दाखवलेलं आहे, पाणी, माती हे म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ते सूर्य आहे, चंद्र पण दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यात पाणी वगैरे, पाणी माती हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. इथे हवा, इथे बाष्पीभवनासारखं ते एक चक्र चालतंय ना, ते दाखवण्याचा प्रयत्न केला, पण अजून अपूर्णच आहे ते. ओके, अजून चित्र अपूर्ण आहे, पण असं वाटतं की झालेलं आहे. पंचधातू आणि 5 वायू असं त्यांनी ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या सर्कीला आम्ही वसईहून आलेलो आहोत. आम्हाला जर कोणी लांबून ऑर्डर जर करायची असली तर तुम्ही आम्हाला सर्व्हिस देऊ शकाल का? हां, ते व्हॉट्सअपवरती कोणतं पाहिजे ते हे करतो, नंतर मग कुरिअर वगैरे करू शकतात ना. फ्रेंड्स, दादांचा नंबर मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर देणार आहे. आपण त्यांच्याशी जरूर कॉन्टॅक्ट करू शकता. जर आपणास फ्रेम हवी असेल तर ते तसे ते पेपर्स बनवून देतात आपल्याला. आपण स्वतःच्या आवडीनुसार तशी त्याची फ्रेम बनवून घेऊ शकतात. तर फ्रेंड्स, आजचा हा थोडासा माहितीपर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. दादांच्या कलेसाठी एक लाईक तर मिळालाच पाहिजे, कारण असे फार रेअरली कलाकार आपल्याकडे अवेलेबल आहेत. करणारे खूप जण करतात, पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं जर्मनीहून त्यांचं अवॉर्ड खूप चांगली गोष्ट आहे त्यांच्यासाठी. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. दादांचा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवरती शेअर करणार आहे. तुम्ही दादासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. दादा तुम्हाला वेगवेगळ्या थीम तुमच्यापर्यंत पोहोचवतील. तुम्ही ज्या आवडतील त्या तुम्ही थीम त्यांना सिलेक्ट करून सांगू शकतात. तर अशा प्रकारे आपण इथेच थांबूया आणि लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत.